हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायलेक्स टॅबलेटबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर पाइल्सला आणि फिशरला ट्रीट करण्यासाठी केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायलेक्स टॅबलेटबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये त्रिफलाज आहेत। त्रिफलाज म्हणजे हरितकी, बिभितकी, आमलकी आणि यासोबत यामध्ये दारू हरिद्र, कांचनार, अरगवाद, नागकेशर, लज्जालू, नीम, यशदभस्म इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, कोणकोणत्या रोगामध्ये याचा वापर केला जातो आणि याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर सर्वप्रथम जर तुम्हाला पाइल्स झाला आहे, मूळव्याध झाला आहे, तर तुम्ही पायलेक्स टॅबलेटचा वापर करू शकता। पाइल्स म्हणजे काय? तुमच्या गुदद्वारामध्ये जे रक्तवाहिन्या असतात, जेव्हा त्या रक्तवाहिन्यावरती प्रेशर पडतो, जोर पडतो, तेव्हा काय होते, ते रक्तवाहिन्या सुजून सराउंडिंग टिश्यू सोबत, सराउंडिंग स्किन सोबत बाहेर लटकतात आणि एक गाठ सारखं, मास सारखं, लंप सारखं दिसू लागतात, त्याला आपण पाइल्स म्हणतो। तर तुम्ही पाइल्स मध्ये म्हणजे मूळ व्याध मध्ये याचा वापर करू शकता। याशिवाय जर तुम्हाला फिशर झाला आहे, म्हणजे तुमच्या गुदद्वारामध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये कट झाला आहे, जखम झाली आहे, याला आपण फिशर म्हणतो, तर तुम्ही फिशर मध्ये सुद्धा पायलेक्स टॅबलेटचा वापर करू शकता। जेव्हा तुम्हाला पाइल्स होतो अथवा फिशर होतो, तेव्हा काय होतं, तुमच्या गुदद्वारामध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये खूप वेदना फील होतात, खूप त्रास होतो। मोशन पास करण्याच्या जागेमध्ये जळजळ फील होते, म्हणजे बर्निंग सेन्सेशन होतो, इचिंग होते, खाज येते आणि कधी कधी ब्लीडिंग सुद्धा दिसून येते, म्हणजे मोशन पास करण्याच्या जागेमधून रक्त सुद्धा येऊ शकतो। याशिवाय तुम्हाला खूप जास्ती डिस्कम्फर्ट फील होते आणि मोशन पास करण्याच्या जागेमध्ये तुम्हाला एक गाठ, लंप अथवा मास दिसून येऊ शकतो। तर हे सर्व लक्षण पाइल्स अथवा फिशरमुळे दिसून येतात। जर तुम्हाला सुद्धा हे सर्व लक्षण दिसून येत आहेत, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे आणि पायलेक्स टॅबलेटचा वापर करायला पाहिजे। तर तुम्ही याचा वापर दररोज सकाळी आणि संध्याकाळी 1 ते 2 टॅबलेट जेवणानंतर घेऊ शकता। याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात, पण जे लहान मुलं आहेत अथवा जी गर्भवती स्त्रिया आहेत अथवा ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात, तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। तर पायलेक्स टॅबलेट काय करतो, तुमच्या गुदद्वारामध्ये जे पेन होत आहे, वेदना होत आहेत अथवा जी बर्निंग सेन्सेशन आहे अथवा जे इचिंग होत आहे, म्हणजे खाज येत आहे, याला कमी करण्यासाठी हा मदत करतो। याशिवाय तुम्हाला जी ब्लीडिंग होत आहे, गुदद्वारातून जे रक्त येत आहे, याला स्टॉप करण्यासाठी सुद्धा हा टॅबलेट तुम्हाला मदत करतो।
याशिवाय तुमच्या गुदद्वारामध्ये जो पायल्सचा मास दिसत आहे, गाठ दिसत आहे, या मासला, या गाठेला श्रिंक करण्यासाठी, कमी करण्यासाठी सुद्धा पायलेक्स टॅबलेट मदत करतो। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।